मंडळी नमस्कार, मी सायली बोलते. तर काल होता संडे आणि आमच्या दोन्ही फॅमिलीज म्हणजे माझी माहेरची फॅमिली आणि माझी सासरची फॅमिली, आम्ही दोन्ही फॅमिलीजनी छोटंसं गेट टुगेदर करायचं ठरवलं आमच्या घरी. माझी मोठी बहीण आणि जिजू जरी महाराष्ट्रीयन असले तरी मनाने ते गोवेकर आहेत, त्यामुळे गोव्याची रेसिपी करूया असं आमचं ठरलं. किती छान वाटतं जेव्हा दोन्ही फॅमिलीज एकत्र येऊन मस्त गप्पा मारत असतात. मी तर बहिणीला आधीच सांगून ठेवलं होतं, मी तर काय जास्त काम करणार नाहीये, तू जायचं किचन मध्ये आणि तू बनवायचं सगळं. तिने ठरवलं होतं की आपण मस्त गोवन उसळ पाव बनवूया आणि मी साईडला तिच्या उभं राहून थोडंफार कटिंग करून देणं, कुठे चमचे धुणं या गोष्टी करत बसले होते. ऍक्च्युली गोवन उसळ पाव बनवणं खूप जास्त इझी आहे आणि त्याची टेस्ट पण खूप भारी आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकत नाहीत, त्यामुळे तो खूप छान लागतो टेस्टला. आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे ओल्या नारळाची पेस्ट, जी आपल्याला फोडणीमध्ये टाकावी लागते. कलर बघितला, कलर काय आलाय. गरम गरम पावाच्या लाद्या आम्ही येतानाच घेऊन आले होते, पण आम्हाला भूकच इतकी लागली होती की आम्ही सगळेजण माझ्या बहिणाबाईंना अगं झालं का करून विचारत होतो. हे आहेत माझे निखिल जिजू, जे वदनी कवल घेतल्याशिवाय जेवणाला हात सुद्धा लावत नाहीत. आमच्या जिजूंनी घेतली आहे नवीन मिट्टी और टू व्हीलर, त्यामुळे मग त्याची राईड घेण्यासाठी आम्ही सगळे खूप जास्त एक्सायटेड होतो. आणि हे माझे बालिश किडे गाडीवरती उभं राहून मला फोटो घ्यायचा होता. दिसतायत की नाही आमचे जिजू एकदम गाडीवरती हिरं. आमच्या सासऱ्यांच्या हातचा चहा प्यायल्याशिवाय काय दिवस पूर्ण झाला असं आम्हाला वाटत नाही, त्यामुळे आमच्या सासऱ्यांनी मस्त आलं टाकून गरमागरम चहा केला आणि आमच्या गेट टुगेदरची सांगता करत आम्ही इकडे गप्पा मारत बसलो होतो. सगळ्यांना टाटा बाय बाय करण्याची वेळ आली होती, पण आमचं गेट टुगेदर एक सेल्फी घेतल्याशिवाय काय संपत नाही, त्यामुळे सेल्फी घेऊन आम्ही सगळ्यांना बाय बाय केलं. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोवर बाय बाय.